तर जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण एक हिडन लोकेशन दाखवणार आहे. म्हणजे माहीत असेल सगळ्यांना, पण सगळ्यांनाच माहीत नसेल, त्यामुळे आज आपण दाखवणार आहे. ते रबाळे आणि घनसोलीला आहे. ते रबाळे घनसोलीच्या मध्येच आहे. गवळीदेवला जायचं आहे आपल्याला आज. त्यानिमित्ताने बोललो ब्लॉग बनवूया. तर दीपक दादा खाली येणार आहेत, ते आपल्याला घ्यायला येणार आहेत बाईक घेऊन. बाईकवरतून आपल्याला जायचं आहे गवळीदेवला. तर भेटूया डायरेक्ट बाईकवरती. तर दीपक दादा आलेत, निघालो आहे आम्ही आता. आमचा अचानकच प्लॅन ठरला. मी कॉल केलेला दादांना, बोललो जाऊया, तर दादा बोलले चला जाऊया, म्हणून मग निघालो आहे आम्ही आता जातोय वरती गवळी देवाच्या मंदिरात. तर जस्ट उतरलो बाईक वरतून. आता काय आमच्या इथनं काही लांब नाही एवढं, आम्ही आलो 20 मिनटं तिथे. आता चालतोय वरती जायला. जस्ट हायवेच्या बाजूलाच आहे मंदिर, तुम्ही बघू शकता. बाजूला हायवे आहे, MIDC हायवे आहे, रबाळे या घनसोलीचं. आपल्यासोबत आज दीपक दादा आहेत. दादा इकडे बघा. आजचा ट्रेक सोबत आजचा ट्रेक आम्ही गवळीदेव करतोय. चालतोय आता. इथं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. खालती आम्ही परमिशन घेऊन आलो आहे. डो नॉट एंट्री आहे, तरी पण आलो आम्ही विचारून. चालतोय आता वरती जायला. तर भेटूया आपण. हां 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 काम चालू आहे, त्यामुळे एंट्री नाही बोललो मी तुम्हाला. पण त्या दादाने सांगितलं जायला वाट आहे. बघू शकता तुम्ही, इथं काम चालू आहे बघा. पोचलो आता आम्ही गवळीदेवाच्या इथं. जवळच आहे मग. हां प्रॉपर माहिती पाहिजे. हां प्रॉपर माहिती पाहिजे. हेच आहे का? हां यस. आता पोचलो आम्ही जस्ट. बघू शकता तुम्ही गवळीदेव. आता दर्शन घेतो. पावसाळ्यात इथं पाणी असतं. पाण्याचा झाला वाहत असतो इथनं. हे बघा मोरांची शक्यता इथं बघू शकता तुम्ही. मोर आहे तिकडं. पण आजचं आमचे 2 तास खूप आम्ही जरी काय बघायला भेटलं नाही, तरी आम्हाला एवढा अनुभव आला की कोणती गोष्ट ठरवली तर करता येते. आणि ज्या ठिकाणी जर आपल्याला ठरवलं जायचं तर एकदा जाऊन यावं. काहीतरी नक्की बघायला भेटेल आणि एक वेगळा अनुभव भेटेल. नको ते बहाणे देऊन घरी काय सगळेच थांबतात. काय नाही, घराच्या बाहेर पडला पाहिजे. आता घरातनं बाहेर नसतो पडलो तर आम्हाला माहिती पण नसता की वरती काय आहे काय नाही. म्हणून आलो आम्ही. इकडनंच आलेलो ना. हो इथूनच आलो. आणि आम्ही एकदा आलेलो वाट आम्ही विसरत नाही. हां तरी पण एकदा कन्फर्म केला. बघू शकता तुम्ही खालती. इथं जेव्हा आपण रिलायन्स, पूर्ण रिलायन्स आहे. हे सर्व दिसतंय ना, ते पूर्ण रिलायन्स आहे. तो तिथं रिलायन्सचा काय स्टेडियम आहे. हां स्टेडियम आहे त्या लोकांसाठी. मंदिर पण आहे तिकडे एक. मंदिर कुठं आहे? हां मंदिर पण आहे, बघू शकता. हे काय इकडं? ते पण तेच आहे ना. रिलायन्स ब्लू गेट पासून. चला आम्ही आता उतरतोय बघा. आम्ही उतरतोय आता. दीपक दादा आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच आलेले, तर काय सांगाल तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये? तर पहिल्यांदा आहे, पण खरं तर कोणत्याही ठिकाणी जेव्हा जयेश बोलतो आपल्याला जायचं आहे, तेव्हा एक उत्साह असतो. आणि जयेशसोबत कनेक्टिव्हिटी ठेवायला मला बरं वाटतं. आणि मला आजचा अनुभव बघायला गेलं तर आम्हाला काय असं जास्त स्पेशल बघायला भेटलं नाही, पण बरं वाटलं आम्हाला. थँक्यू. तर चालतोय आम्ही आता. उतार आहे मोठा, तो उतरून जायचा आहे खालती.
काम चालू आहे, पूर्ण वरपर्यंत रस्ता बनवलाय. तुम्ही याल तोपर्यंत रस्ता झाला असेल. हा यस यस नक्कीच. तुम्ही जेव्हा 1-2 वर्षानंतर येशील तेव्हा हा पूर्ण वरती मंदिरापर्यंत आणि वरती गाडी जाऊ शकते, गाडी पण जाऊ शकते. शक्यतो तुम्ही गाडीचा प्रवास टाळा आणि आपल्या चालत या, पायामध्ये किती ताकद आहे ते दाखवून चालत या. चालत या तुम्ही. सर असलेला असून या काय पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. तसेच धबधब्याच्या आंघोळी जाताना वरून पडणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याचा प्रवाह वाहून जाण्याची शक्यता असते. तसे तर आता जरा सूचना वाचून आम्ही निघालोय. सूचना लिहिलेली इथं वन विभागाने, तो वाचून आम्ही निघालो आता घरी. अंधार फार झाला, दिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला, इथले झाड एक दिवा पाहिजे, एक दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवा पाहिजे, शिवा पाहिजे. वरती गेली हा बघा. पुढच्या वेळी आम्ही येऊ तेव्हा एक 7-8 जणांची टीम घेऊन येऊ. 7 जणांची टीम घेऊन येऊ नक्कीच. आता उतरलं खालती, बघू शकता तुम्ही इथं जे काम चालू आहे ते इथे राहत आहेत. आम्ही चाललो आता घरी. खालती बाईक लावली इथं, खालती येतो आता. तुम्हाला पण जर इथे यायचं असेल तर तुम्ही घनसोली स्टेशन, रबाळे स्टेशनला उतरून सुद्धा येऊ शकता. हा MIDC हायवे आहे ना दादा, MIDC रोड. रबाळे किंवा घनसोली स्टेशन ना, रबाळे किंवा घनसोली स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाला गवळीदेव सांगितलं तरी तुम्हाला इथे सोडतील. ते तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर येऊ शकता. इथे जास्त नाही, एक 20 ते 25 मिनटंच लागतात इथे यायला, जास्त काय नाही. चढायला 20 ते 25 मिनटंच लागतात. बघू शकता तुम्ही, हा ठाण्याचं हे आहे, MIDC रोड आहे. उतरलो आम्ही आता खालती, हे बघा. आता निघालो आहे आम्ही, गाडीवरती आहे, चाललो आहे घरी. आता उतरलो, जास्त काय नाही, उतरलो आता, चाललो घरी आता. बघ दादा, डायरेक्ट घरी जायचं, डायरेक्ट घरी भेटूया. आता उतरलो आहे आम्ही इथं, चहा प्यायला बसलो आहे दीपक दादा आणि मी. जरा लेमन टी मारतो आणि जातो. गाडी लावली तिथं, तिथंच आपल्या दिघ्यात थांबलो आहे, चहा पितो आणि जातो. निघलेलो वरती, चहा पियालो गरमागरम, लेमन टी आणि निघालो आता. भेटूया डायरेक्ट घरी गेलो. दीपक दादांनी मला सोडली घरी. आता मी समोसे घेऊन घरी आलो, समोसा खाल्ला आणि बसलो जरा. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली असेल तर समजेल तुम्हाला. अजून तिथे काय चांगलं झालं नाही, काम चालू आहे तिथे रस्त्याचं वगैरे, वरपर्यंत रस्ता बनवत आहे, त्याचं काम चालू आहे. आणि मंदिराच्या इथं गेलो आम्ही, दर्शन वगैरे घेतला. जरा पुढं बघायला गेलेलो, तिथं काय बघण्यासारखं नाही. जर गेलात तर पावसाळ्यातच जा, असं काही बघण्यासारखं नाही तिथे. दर्शन घेण्यासाठी गेलं तर जाऊ शकता. जर तुम्हाला जायचं असेल तर रबाळे आणि घनसोली 2 स्टेशनवरनं जाऊ शकता. रिक्षाला जरी तुम्ही बोललात ना की गवळी देवच्या इथं सोडा तरी ते सोडतील. हायवेच्या बाजूलाच आहे. MIDCतनं रोड जातो, MIDC हायवे आहे, तिथनंच रोड जातो. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करा. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.